की बहीण योजना दुसरा टप्पा सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा। पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण झालाय। दुसऱ्या टप्प्यातील महिलांना पैसे यायला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ज्या स्त्रियांनी पैसे फॉर्म भरले होते त्यांना बघा पैसे आलेले आहेत। बऱ्याच महिलांना पैसे आले नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि दुसरा टप्पा बघा, ज्यांनी 1 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी हा दुसरा टप्पा असणार आहे। त्यांना पैसे येणार आहेत 26 तारखेपासून। लक्षात घ्या, खूप महत्त्वाची ही बातमी आहे। आणि तिसरा टप्पा जो असणार आहे तो म्हणजे 26 ऑगस्ट नंतर जे फॉर्म भरणार आहेत, ज्या ताई फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी हा 26 ऑगस्ट नंतरचा हप्ता असणार आहे। चला, तिसरा टप्पा तो असणार आहे। तर आपण बघूया, काही ताईंनी प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आता या ठिकाणी देणार आहे। सगळ्यात पहिल्या ठिकाणी या ठिकाणी दिसतोय तुम्हाला ताई विचारत आहेत, मेरा 2 बैंक है और जो बैंक अकाउंट में दिया है उसमें पैसा नहीं आया है लेकिन दूसरे में आया है। यस, काही प्रॉब्लेम नाही। त्या ताईंचं असं म्हणणं आहे की माझे 2 अकाउंट आहेत आणि 2 अकाउंटमध्ये मी ज्याचा नंबर दिला होता त्याच्यातून पैसे आले नाहीत, पण दुसऱ्या अकाउंटला आले। चालेल, काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला ज्या अकाउंटला तुम्ही डीबीटी करून घेतले त्या अकाउंटला तुम्हाला पैसे आलेले असणार आहेत। तुम्ही जाऊन चेक करा, डीबीटी अकाउंट जे आधार कार्डवर ॲक्टिव्ह आहे त्या अकाउंटला तुम्हाला पैसे आलेले आहेत। चला, पुढचा प्रश्न घेऊया। पहिल्या टप्प्यात फॉर्म भरून झाला आहे, ती सुद्धा पैसे तरी सुद्धा पैसे आलेले नाहीत। यस, पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलाय पण तुमचं अप्रूव्हलचा मेसेज कधी आलाय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। कारण की जर अप्रूव्हलचा मेसेज 1 ऑगस्ट नंतर आला असेल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे ताई तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेज कधी आलेला आहे। मी नाशिक येथे राहतो। माझी मिसेसचा फॉर्म 24 जुलैला भरण्यात फॉर्म मान्य पण झाला। बँक अकाउंट महिला सहकारी बँकमध्ये आहे, पैसे आले नाहीत। चालेल, मला एक गोष्ट सांगा, फॉर्म तुम्ही 24 जुलैला भरलाय पण तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेज कधी आला? जेव्हा तुमचा अप्रूव्हलचा मेसेज 1 ऑगस्टच्या नंतर आला असेल तर तुम्हाला पैसे नाहीत आले। पण जर तुम्ही 1 ऑगस्टच्या अगोदर तर तुम्हाला अप्रूव्हल आलाय पण डीबीटी अकाउंट जर तुम्ही केलेलं नसेल त्या टायमिंगमध्ये तरी तुम्हाला पैसे आलेले नसणार आहेत। चला, पुढचा प्रश्न आपण बघूया। सर, फॉर्म अप्रूव्ड 2 ऑगस्टला झाला आहे, बँक सीडिंग 17 ऑगस्टला झाला आहे पण अकाउंटला पैसे आले नाहीत, मग पैसे कधी येतील प्लीज सांगा। यस, तुमचं 17 ऑगस्टला सीडिंग झालंय। 17 ऑगस्ट म्हणजे तुम्हाला 4 ते 5 दिवस तुम्हाला सीडिंग कंप्लीट व्हायला लागतात। कारण की ज्यावेळेस तुम्ही अकाउंट डीबीटी करतात तर 4 ते 5 दिवस तुम्हाला बँकेमध्ये लागतात। तुमचा अकाउंट एकदा आधार कार्डचं अकाउंट चेक करा। जर तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह झालेला असेल तुमचा बँक नंबर तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळतील। दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार नाही। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत, काळजी करू नका। चला, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। सर, फॉर्म अप्रूव्ह झाला 2 ऑगस्टला। ओके, आता घेतली आपण ती कमेंट, ठीक आहे। नंतर, सर मी 17 जुलैला फॉर्म भरला आहे, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झालाचा मेसेज आला, आधार लिंक आहे, केवायसीचा पण अजून पैसे आले नाहीत। यस, 2 ऑगस्टला म्हणजे तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहेत, तुम्हाला पैसे भेटून जातील। 2 ऑगस्टच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला असल्यामुळे तुम्हाला थोडा वेट करा। 26 ऑगस्ट पासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल। नाही जर आले तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि ज्या ताईंना पैसे अजून आले नसतील त्यांनी मला तुमचं नाव, तुमचं गाव आणि तुम्ही कधी फॉर्म भरला होता, फॉर्म अप्रूव्ह कधी झाला होता, डीबीटी अकाउंट आहे का, त्या सगळ्या गोष्टी मला चेक करण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। त्या प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर देत आहे, त्याच्यामुळे चेक करत आहे मी। त्याच्यामुळे प्रत्येक ताईंनी मेसेज मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुणे जिल्हा, सर पुणे जिल्ह्यामध्ये काय, बँकेला आधार लिंक असून अजून खात्यात पैसे आले नाहीत, 23 जुलैला फॉर्म भरला आहे, काय करू सांगा प्लीज। यस, काही प्रॉब्लेम नाही आहे। तुमचं जर आधार कार्ड लिंक असेल, डीबीटी झालेलं असेल आणि जर तुमचा अप्रूव्हचा मेसेज फक्त जरा उशिरा आला असेल तर टेन्शन घेऊ नका। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे, टेन्शन घेऊ नका। चला, पुढचा प्रश्न आहे। सर, बैंक अकाउंट चेंज होगा क्या? फॉर्म अप्रूव्ड है पण अमाउंट नहीं आया क्योंकि दूसरा बैंक अकाउंट आधार से लिंक है, इसीलिए अकाउंट चेंज हो सकता है क्या एडिट में?
नहीं टेंशन मत लो, आप जिस अकाउंट में अभी डीबीटी किया है उसी अकाउंट में आपको पैसे आएंगे। अभी आपका अकाउंट अगर फॉर्म अगर अप्रूव हुआ होगा तो टेंशन मत लो, थोड़ा इंतज़ार करो, आपको भी पैसे आपके अकाउंट में आ जाएंगे, जल्दी आ जाएंगे, टेंशन मत लो। अगर नहीं आए तो मुझे कमेंट बॉक्स में डाल देना। चलो अगला पुढचा प्रश्न आहे बघा, ललिता केशव मोरे, सोलापूर जिल्हा, पहिल्या आठवड्यात जुलै या ठिकाणी भरलाय। अप्रूव्हचा मेसेज कधी आला ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला पुढचा प्रश्न आहे, नाशिक 15 जुलैला फॉर्म भरला आहे आणि डिसअप्रूव्ह झाला होता, मग 8 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला पण अजून 3000। ठीक आहे, तुमचा डिसअप्रूव्ह झाला होता, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। 8 ऑगस्टला तुम्ही परत भरून अप्रूव्ह झालेला आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही पात्र आहात, तुम्हाला 26 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होईल। चला पुढचा प्रश्न आहे, नाही निधी एन चव्हाण 31 जुलैला अप्रूव्ह झाला, 14 ऑगस्टला बँक आधार सीडिंग केलं, 17 ऑगस्टला बँकला आधार ॲक्टिव्ह झालं, पैसे आले नाही। चालेल, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत। पहिला टप्पा बघा 20 तारखेपर्यंत संपलाय, पहिल्या टप्पा 20 तारखेपर्यंत संपलाय, दुसरा टप्पा तुम्हाला 26 तारखेपासून सुरू होणार आहे। 26 तारखेपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे कारण तुमचं सीडिंग 17 तारखेला झालं, त्याच्यामुळे 26 तारखेला तुम्हाला पैसे येतील। पुढचा प्रश्न आहे, 18 जुलैला फॉर्म भरला, 9 ऑगस्टला अप्रूव्ह झाला तरी पैसे आले नाहीत। 9 ऑगस्टला फॉर्म भरलाय म्हणजे अप्रूव्ह झालाय तरी पण तुम्हाला पैसे आले नाहीत, कारण की तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आहात, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळून जातील। आम्ही पुणे जिल्ह्यातले आहो, आम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला आणि बँकमध्ये पैसे जमा झाले नाही, आम्हाला सहकार्य करा। ओके ठीक आहे, तुम्हाला जरी बघा पुणे जिल्ह्यामध्ये असेल, सोलापूर जिल्हा असेल, या 2-3 जिल्ह्यामध्ये थोडा लेट झालेला आहे पैसे येण्यासाठी, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पण दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील। पुढचा प्रश्न आहे, तारीख चंद्रपूर, ओके 17/10/17 ठीक आहे, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पण येतील ताई। पुणे जिल्हा फॉर्म 4 जुलैला भरला होता, 3 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, 3 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील। चला मी पुणे जिल्ह्यातून आहे, पुणे जिल्ह्यातील बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांना पैसे अजून आलेले नाहीत अकाउंटला, येऊन जातील, टेन्शन घेऊ नका। जुलै महिन्यात फॉर्म भरला होता, तो पात्र झाला पण पैसे आले नाही, बारामती तालुक्यात, ओके ठीक आहे, जुलै महिन्यात फॉर्म भरलाय, दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊन जातील, टेन्शन घेऊ नका। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका वाफळे गावामधून वंदना गणेश माने यांनी फॉर्म दिनांक 15/7/2024 रोजी भरला आहे, तरी पण पैसे आले नाहीत। तर तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज कधी आला तरी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज जर 31 जुलैच्या अगोदर आला असेल तर नक्कीच आपल्याला स्टेटस तुमचा अजून चेक करावं लागेल की प्रॉब्लेम काय झाला आहे, आधार कार्ड तुम्ही सीडिंग केलेलं आहे का ते पण चेक करूया, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। 18-19 वर्षे स्त्रियांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। यस, खूप छान स्वरूपाचा प्रश्न विचारलाय। 18-19 हे वय या ठिकाणी त्यांना पण भेटायला पाहिजे। यस, आपण याच्याबद्दल सरकारला निवेदन देऊया की या ताईंना देखील आपण पैसे द्यायला पाहिजेत। चला पुढचा प्रश्न आहे, संजय गांधी निराधार योजना लाभ घेतात, ज्या विधवा महिला लाभ घेतात त्यांना लाभ नाही का? यस, त्यांच्यासाठी नवीन GR आलेला आहे, पण त्याच्यात काही अजून अपडेट आलेलं नाही आहे। अपडेट आल्यानंतर तुम्हाला मी कळवतो। माझे पैसे आलेच नाहीत, सगळे ओके आहे तरी सुद्धा आलेच नाहीत। तुमचं सगळं ओके आहे पण अप्रूव्हचा मेसेज कधी आला आहे ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। बंद पडलेले अकाउंट आहे, त्याला DBT पण लिंक दाखवत आहे पण ते अकाउंट चालू होणार नाही असे बँक सांगत आहे, मग आता पुढे काय करावे? यस, जे बँक अकाउंट तुमचं चालू आहे त्यालाच तुम्ही सीडिंग करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही, त्या अकाउंटला तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल। खूप छान माहिती दिली, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच, तुमचे पण धन्यवाद व्यक्त करतो। मी SBI बँकचे अकाउंट दिले आहे पण ते DBT नव्हते, तर पोस्टमध्ये खाते खोलले चालेल का? यस चालेल, काही प्रॉब्लेम नाही, त्याला तुम्ही लवकरात लवकर DBT करा। आणि लक्षात घ्या भरपूर सारे प्रश्न तुमच्यासमोर आहेत, त्या प्रश्नांची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे। 3000 आलेत का, DBT केलं आहे का, रिसबमिटचं बटन आलं आहे का, आधार कार्ड लिंक झालं आहे का, फॉर्म कोणत्या दिवशी भरला आहे, हे सगळ्या गोष्टी मला एकदा व्हॉट्सअपला या यूट्यूबच्या ह्याच्यावर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देत आहे। नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।